औरंगजेबाच्या कबरीच्या वादातून 2 गटांमध्ये दगडफेक, नागपूरच्या महाल परिसरात तणाव, काही नागरिक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती, मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन. धनगर आरक्षणासाठी गेल्या 43 वर्षात राज्य सरकारकडून कोणताही प्रलंबित प्रस्ताव नाही. खासदार विशाल पाटलांच्या प्रश्नावर केंद्र सरकारकडून लेखी उत्तर देत स्पष्टीकरण. राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, शेतकऱ्यांना ऊसाची FRP एक रकमी द्या, हायकोर्टाचा सरकारला आदेश. MPSCच्या 3 रिक्त पदांवरची नियुक्ती तातडीनं करा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, नियुक्ती तातडीनं करत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची विनंती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.